नमस्कार शेतकरी मित्रांनो, 3 HP हा सोलर पंप आहे आणि या 6 प्लेट आहेत. तर मित्रांनो, या सोलर प्लेटवरती पूर्णपणे धूळ बसलेली आहे आणि इथे पहा, मी थोडं प्रमाणात धूळ हटवली आहे. तर या धुळीमुळे 30% पाणी पंप मारतोय, कमी मारतोय पाणी. तर ही धूळ किती दिवसाला हटवली पाहिजे, पुसून टाकले पाहिजे आणि मला किती फायदा झाला हे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, सोलर अशा प्रकारे इकडे आहे. जिकी एनर्जी कंपनीचे सोलर आहे आणि उत्कृष्ट आहे. पाणी 3 HP चांगले मारते. 100 फुटावरती मी सोडलेलं आहे. आत्ता हे 4-5 महिने झाले सोलर बसून. इकडे पाहिजे कांदा वगैरे असं. तर 3 एकर भरणं माझे व्यवस्थित हा बोर करतोय. 2 एकर ऊस आणि 1 एकर कांदा असं पीक आहे. ठिबकवरती बी मी चालवतोय, काही अडचण नाही. आणि 1000 फुटापर्यंत पाणी भरपूर व्यवस्थित बोर हा चालत आहे. तर सांगायचं असं की आत्ता मी 2-3 वेळेसच धूळ हटवली आणि दुसरं एक सोलर आहे, तिकडे मी कंटिन्यू ही म्हणजे धूळ बसून देत नाही. पण हा रोडच्या कडेला असल्यामुळे जास्त धूळ, हा दुसरा रोड आहे याच्यामुळे धुळीचं प्रमाण खूप प्रमाणात आहे. तर एक काही व्हिडिओ येत आहेत की धूळ दिवसा हटू नये किंवा त्यामुळे माणूस विजेचा धक्का बसतो वगैरे असं, किंवा सोशल मीडियावरती दोन्ही हात जळालेला एक व्हिडिओ पण फिरत असतो. तर तो इतकं का असं काही नाही आहे. मी 2-3 वेळेस आपल्या कापडाने ही धूळ हटवलेली आहे. तर असं करंट वगैरे काही येत नसतो, फुटल्यानंतरच येत असतो. इतकं काही घाबरण्याचं कारण नाही. परंतु ज्या वायरीची जी भाग आहे, हा जो भाग आहे तो जॉईंट वगैरे वल्यात देऊ नये. 100% माणूस चिकटू शकतो आणि अर्थिंग वगैरे असल्यामुळे पण चिकटण्याचा काही संभव नाही आहे. हे जे सगळे आहे स्ट्रक्चर, ला अर्थिंग वगैरे व्यवस्थित दिलेली. तर मित्रांनो, ही धूळ हटवली पाहिजे, त्यामुळे पाण्यात वाढ होते, एवढंच मला सांगायचं आहे. आणि हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईबर करा ही विनंती.